स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये EKYC मध्ये चुका झाल्यामुळे प्रचंड लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्यात आलेला आहे। आणि जवळपास आता बघा संख्या समोर आलेली आहे की 81 लाख लाडक्या बहिणींचा लाभ या चुकीमुळे बंद झाला। 81 लाख लाडक्या बहिणींचा लाभ चुकीमुळे बंद झालेला आहे। पण लाडक्या बहिणींसाठी खुशखबर अशी आहे की EKYC ची प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शकते। 100% खुशखबर मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे की KYC ची प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शकते। कारण तुमच्यापैकी भरपूर बहिणींच्या कमेंट आलेल्या होत्या की केवायसी पुन्हा सुरू व्हायला पाहिजे, केवायसी पुन्हा सुरू व्हायला पाहिजे। तर केवायसी वेबसाईटवर पुन्हा सुरू होण्याचे 100% चान्सेस आहे। ही तुमच्यासाठी खुशखबर आहे। पण लगेचच होणार नाही, त्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागणार। याबद्दल पुरावा सुद्धा मी तुम्हाला दाखवणार। आता व्हिडिओ बनवता याचा अर्थ असं नाही की मग काही पण माहिती द्यायची, पुरावा सुद्धा मी तुम्हाला देणार आहे। कारण हिंगणघाट तालुक्याचे जे आमदार आहे समीरदादा कुन्नावार या स्वतः महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्यासोबत बोललेले आहे। त्या काय बोलले तो पुरावा सुद्धा मी तुम्हाला देणार आहे। पण बघा, जे काही महत्वाचा पॉइंट या ठिकाणी होता, 4 ते 5 दिवसाआधी अदितीताई तटकरे यांनी अपडेट दिली होती की अंगणवाडी ताई यांच्याकडे कागदपत्र जमा करा, अंगणवाडी ताई यांच्याकडे विनंती पत्र जमा करा, कागदपत्र जमा करा। अंगणवाडी ताई तुमच्या कुटुंबातील स्वतः येऊन चौकशी करतील। पण अंगणवाडी ताई यांनी या ठिकाणी स्पष्ट नकार दिलेला आहे। अंगणवाडी ताई यांनी फिजिकल व्हेरिफिकेशन कुटुंबात स्वतः जाऊन फिजिकल व्हेरिफिकेशन करण्यासाठी, चौकशी करण्यासाठी अंगणवाडी ताई यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे। त्यांनी यामध्ये संख्या आहे जवळपास 81 लाख बहिणींचा आकडा पुढे आलेला आहे, बरोबर। तर आता बघा, मग शासनाकडे उपाय काहीच नाही KYC ची चौकशी करण्यासाठी किंवा ऑफलाईन चौकशी करण्यासाठी। शासनाकडे उपाय नाही, शासनाकडे एकमेव माध्यम होतं अंगणवाडी ताईचं। पण अंगणवाडी ताईंनी नकार दिल्यामुळे शासनाला ऑनलाईनच KYC पुन्हा करून घ्यावी लागणार आहे। ऑनलाईन KYC पुन्हा करून घ्यावी लागणार आहे। बघा, हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे। आता हा व्हिडिओ मी समीर कुन्नावार बोलतो। मॅडम, असा विषय झाला की आता हे जे लाडक्या बहिणीचा जो विषय आहे, आज माझ्या हिंगणघाटला, मी वर्धा जिल्हा हिंगणघाट विधानसभेत आहोत, माझ्याकडे 200 महिला आल्या। काय झालं, आपण जे EKYC मध्ये जे आपण ऑनलाईन त्यांना EKYC करायला सांगितले, त्यामध्ये जे 4-5 प्रश्न दिले होते होय नाहीचे, त्या होय नाही मध्ये काही लोकांचे उत्तर चुकलेले आहेत। त्यामुळे त्यांची KYC झाली नसल्यामुळे त्यांचे जे पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थीच्या खात्यामध्ये पैसे आले नाही या महिन्यात। त्यामुळे प्रचंड रोष आणि अनरेस्ट आहे महिलांच्या मनामध्ये। तर याच्यामध्ये माझी अशी विनंती आहे की नव्याने EKYC चा पुन्हा एकदा हे दिला पाहिजे प्रोफॉर्मा। काही कॅबिनेटची मंजुरी घ्यावी लागेल, कारण 31 डिसेंबर ही तारीख कॅबिनेटमध्ये ठरली होती। आता सीएम सर गेले दाओसला, ते आल्यानंतर मी त्यांच्यासोबत त्याची चर्चा करते आणि कॅबिनेटमध्ये आम्ही त्या पद्धतीनं त्यांच्याकडे ते करतो। या ठिकाणी जे वरच्या बाजूला तुम्हाला दिसत आहे ते हिंगणघाट तालुक्याचे आमदार आहे समीरदादा कुन्नावार। त्यांनी त्यांच्या सभेमध्ये जे आहे ते डायरेक्ट अदितीताई तटकरे यांना कॉल केलेला आहे आणि त्यांना त्या प्रॉब्लेम बद्दल सांगितलेलं आहे की KYC चुकल्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले आणि EKYC ची वेबसाईट पुन्हा सुरू करा, EKYC ची वेबसाईट पुन्हा सुरू करा अशी त्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे। यामध्ये अदितीताई तटकरेंनी म्हटलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब विदेश दौऱ्याहून आल्यानंतर, म्हणजे दावोसवरून आल्यानंतर कॅबिनेटमध्ये मीटिंग घेण्यात येईल आणि त्या मीटिंगमध्ये ठरवण्यात येईल की लाडकी बहीण योजनेची EKYC पुन्हा सुरू करायची की नाही, EKYC पुन्हा सुरू करायची की नाही। मग आता यावरून हे समजून येते की जे काही हालचाली आहे ते सुरू झालेले आहे। अदितीताई तटकरे यांच्यापर्यंत सुद्धा गोष्ट गेलेली आहे की KYC ची वेबसाईट पुन्हा सुरू करायला पाहिजे। आणि अंगणवाडी ताई जेव्हा KYC करायला तयारच नाही, ऑफलाईन KYC करायला तयार नाही, तर कागदपत्र कोण गोळा करणार, KYC कोण करणार? तर शासनाला 100% ऑनलाईन पद्धतीनेच KYC करावी लागणार। ऑनलाईन पद्धतीने KYC सुरू करण्यासाठी शासनाला वेबसाईट पुन्हा सुरू करावी लागणार आहे आणि तारखेची मुदतवाढ पुन्हा द्यावी लागणार। कारण 81 लाख लाडक्या बहिणींना जास्त दिवसापर्यंत जे आहे ते अपात्र ठेवले जाऊ शकत नाही आणि 81 लाख बहिणींचे पैसे जे काही आहे ते खूप दिवसांपर्यंत थांबवून ठेवले जाऊ शकत नाही, हे शासनाला सुद्धा माहीत आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब दौऱ्याहून आल्यानंतर लगेचच जे आहे ते या KYC च्या मुद्द्यावर निर्णय घेतला जाईल आणि लवकरात लवकर लाडक्या बहिणींसाठी EKYC ची वेबसाईट पुन्हा कोणत्या तरी नवीन पद्धतीने, कोणत्या तरी नवीन प्रश्न, कोणत्या तरी नवीन मार्गाने सुरू केली जाईल आणि लाडक्या बहिणींची EKYC पुन्हा बरोबर होऊन पुन्हा लाडक्या बहिणीचा लाभ सुरू केला जाणार आहे। बघा, याच्यामध्ये मी तुम्हाला 80% चान्सेस सांगत आहे की EKYC ची वेबसाईट पुन्हा सुरू होऊ शकते। मागच्या वेळेस सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की KYC ची मुदतवाढ होणार आहे, 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ झाली होती। आता अंगणवाडी ताई जे आहे ते
केवायसी करायला तयार नाही, ऑफलाईन केवायसी करायला तयार नाही, तर शासनाजवळ आता मार्ग नाही. शासनाला ऑनलाईन पद्धतीनेच केवायसी सुरू करावी लागणार. यासाठी उशीर होऊ शकतो. निर्णयामध्ये मंत्रिमंडळ बैठक, कॅबिनेट मीटिंग मध्ये हा निर्णय होणार आहे. त्यामुळे निर्णय येण्यासाठी उशीर लागू शकतो, वेळ लागू शकतो. पण 100% वेबसाईटवरच केवायसीची प्रक्रिया शासनाने सुरू करावी. आणि माझ्या मते तर असं होऊ शकते की 100% सुरू होईल. याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.